नमस्कार मित्र, मी आता शेवगा प्लॉट नंबर 1 मध्ये आहे. शेवग्याची तुम्हाला मागे एक व्हिडिओ सांगितलं होतं. थंडीमुळं मधमाशी नव्हती आणि जवळपास 100% फुल करपून गेलेलं होतं. परंतु त्याला लगेच ट्रीटमेंट चालू करून लगेच सेकंड फ्लॅश झालेला आहे. बघा, अतिशय एवढंच की आता थोडा माल हा शेंड्यावर गेला. अतिशय फ्लॅश तगडा आहे, सेटिंग चालू आहे. आणि हे बघा, शेंगा अतिशय सुंदर शेंगा लागलेल्या आहेत आणि बारीक शेंगा सुद्धा कळी फुलातून बारीक बारीक शेटिंग चालू आहे. ह्याची तोड चालू केलेले. येईल एक 6 दिवसापूर्वी एक 80 किलो शेवगा निघला होता याचा. त्यासाठी आज आता उद्या सुद्धा तोड आहे. आता 65-70 रुपये प्रति किलो आहे. गेल्या आठवड्यात 80 रुपयाने विकला होता 1-2-2.5 क्विंटल. त्यासाठी ह्याला आता पाण्याचं नियोजन एकदम परफेक्ट करा. एखादं न्यूट्रेन्सची फवारणी घ्या. त्याच्यामध्ये मग बायोझाईम असेल, चिलिटेड झिंक असेल, चिलिटेड मायक्रोन्यूट्रन असेल एखादी फवारणी घ्या आणि एक बुरशीनाशक कीटकनाशक फवारणी घ्या. याचा 1-2-3 दिवसात 2 फवारणी घेणार आहे. आणि एकदा फॉस्फरिक ॲसिड एक करी 1 लिटर सोडले ते चालेल. आणि फॉस्फरिक ॲसिड सोडताना औषध सोडणं झाल्या मोटर बंद करा. ते ॲसिड हे नळ्यात राहिलं पाहिजे, नळ्या वॉश होऊन गेला पाहिजे आणि फॉस्फरस हे ह्याला मिळून गेला पाहिजे. हा एक उद्देश आहे ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळं काय होईल, शेंगा शेटिंग बऱ्यापैकी होऊन जाईल आणि नळ्या साफ होतील. दोन्ही गोष्ट होतील. जे शेतकरी बांधव शेवगा प्लॉटच्या सोबत आहेत त्यांनी आता मी उद्या किंवा परवाची फवारणी आहे त्याच्यामध्ये सांगणार आहे. 1 दिवस न्यूट्रेन्सची फवारणी घ्यायची आणि 1 दिवस कीटकनाशक बुरशीनाशक घ्यायचे. आणि शेंगा आता दर आठवड्याला चालू आहे. त्याच्यानंतर 6 दिवसावर 7 दिवसावर त्याच्यानंतर एका पर डोई शेंग तोडायला एक 15 दिवस लागतील. तेव्हा रेट कमी जास्त होतील. तरी पण यावर्षी 35-40चा रेट अपेक्षा येते सरासरी खाली. त्यासाठी काही घाबरून जाण्याचं काम नाही. शेंगाची पोषण सगळे सारखे झालेले, अतिशय कंडिशन गुड तयार झाली आहे. आता ह्याच्यानंतर हे बऱ्यापैकी खोडावर फुल सुद्धा हे बघा, आता खोडावर फुल चालू झाले. त्यासाठी घाबरून जाण्याचं काम नाही. लेट झालं पण थेट होऊन जाईल, पैसे होऊन जातील. नमस्कार.